तुमच्या पण टाचा फुटलेत का? म्हणजे रात्री झोपायला गेलं तर चादरीला अगदी खरखर खरखर आवाज येतो किंवा कधी काठपदराची साडी नेसायचं म्हटलं तर त्याचे धागे त्या टाचेच्या भेगांमध्ये अडकतायत किंवा कधी कधी जास्त चालणं झालं तर त्या टाचा दुखायला देखील लागतात. मग आपण काय करतोय, आज एक क्रीम वापरतोय, वर्षानुवर्ष आपण ज्या क्रीमबद्दल ऐकत आलोय ती क्रीम वापरतोय. मग जर तिने फरक नाहीच पडला तर मग काहीतरी मेडिकलवाल्या काकांना विचारून दुसरी कुठली तरी क्रीम किंवा मग थोडे दिवस वाट बघायचं. काहीच होत नाही असं जेव्हा कळतं ना, तेव्हा मग डायरेक्ट यूट्यूबवरती सर्च करायचं. मग यूट्यूबवरती आपल्याला ढीगभर रेमेडीज मिळतात, आपण त्यासुद्धा ट्राय करतोय. सगळ्या रेमेडीजमुळे काही होतंय तरी का त्या टाचांच्यामध्ये? काही बदल होत नाही, काही घडत नाही. कारण ज्या टाचा तुमच्या फुटलेत किंवा ज्याला भेगा पडलेत, क्रॅक्स गेलेत, तर त्याच्या पाठीमागचं कारण हे वेगळं असू शकतंय. आधी आपण ते कारण समजून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावर इलाज करायला चालू केलं पाहिजे. खरं सांगू का, मी आज हा विषय का निवडला आहे, कारण याबद्दल मला कोणाचे मेसेजेस वगैरे नाही आले. पण काय होतंय, जे माझ्या आसपासचे लोक आहेत, जे मला ओळखतायत, त्यांच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी मला खूप वेळा विचारलंय की मी आजपर्यंत 1000 क्रीम ट्राय करून झाल्या, पण टाच काय बरी होतच नाहीये. खूप सारे इलाज केले, पण पण टाचेचं भेगा पडणं, क्रॅक्स पडणं हे थांबत नाहीये. तर मला एक सांगायचं आहे, सगळ्यात आधी आपण आपल्या टाचांना ज्या भेगा पडतायत, क्रॅक्स पडतायत, ते नक्की कशामुळे पडतायत, नक्की कारण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणूनच मी आजचा हा विषय निवडला आहे. आणि मला अपेक्षा आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या टाचेबद्दलच्या प्रॉब्लेमचं समाधान असेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता. आता आपण एक उदाहरण देऊन समजून घेऊयात. समजा 2 मैत्रिणी आहेत, त्या दोघींच्याही टाचा फुटलेत. दोघींनी ठरवलं की आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट ट्राय करू. एकीने अगदी ब्रँडेड महागातली क्रीम वापरली आणि दुसरीने अगदी स्वस्तातली. महिनाभर वापरलं. ठीक आहे. महिनाभरानंतर काय होतंय, दोघींच्या टाच अगदी जशाच्या तसा, फरक तर काहीच पडला नाही. दोघींनी फक्त क्रीम बदलली होती, पण त्या दोघींनी आपल्या सवयींकडे लक्ष नाही दिलं. त्या दोघींनी ॲक्च्युली त्यांच्या सवयी बदलायला पाहिजे होत्या, मग कुठे तर फरक दिसला असता. आता सवयी बदलायला पाहिजे होत्या म्हणजे काय समजत नाहीये? तर थांबा, मी आता तुम्हाला हेच एक्सप्लेन करते. एक गोष्ट आधी समजून घ्या, आपल्या चेहऱ्याच्या स्किनमध्ये जशा ऑइल ग्लँड्स असतात, जिथून ते ऑइल सिक्रेट होत असतं, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या स्किनमध्ये एक नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. ठीक आहे. आता ही गोष्ट वेगळी आहे, कुणामध्ये कमी जास्त असतं, त्याच्यामुळे ऑइलीनेसचे प्रॉब्लेम वाढतात, ड्रायनेसचे प्रॉब्लेम वाढतात, ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. पण तिथे त्या ग्लँड्स प्रेझेंट असतात हे महत्त्वाचं. तर ही जी सिस्टीम आहे ती आपल्या पायाच्या टाचांच्या स्किनमध्ये नसते, तर त्याच्यामुळे तिथली स्किन ही नेहमीच ड्राय पडते. आणि ड्रायनेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, जो आपल्या टाचांना भेगा पाडतो, क्रॅक्स येऊ देतो. पण मग इतकंच कारण आहे का की ड्रायनेसमुळेच क्रॅक्स पडायला लागतात? नाही. कारण जर असं असतं तर सरसकट सगळ्यांच्याच टाचांना भेगा पडल्या असत्या. पण आपण बघतोय काही जणांच्या टाचांना भेगा आहेत, काही जणांच्या नाही. तर याचं दुसरं कारण समजून घेऊया की आपण सतत उभे राहून काहीतरी काम करतो. जसं की घरातील महिला वर्ग आहे, जो किचनमध्ये सतत उभं राहून काम करत असेल, किंवा टीचर्स आहेत, नर्स लोक आहेत, किंवा सलॉनमध्ये लोक बघा, ते दिवसभर उभं राहूनच त्यांचं काम करतात, त्यांना उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो. अशा लोकांच्या मध्ये काय होतं, त्यांच्या पूर्ण शरीराचा जो भार आहे, जे वजन आहे, ते त्या टाचेवर येत राहतं आणि मग हळूहळू जी टाच अगदी योग्य शेपमध्ये होती ती हळूहळू बाहेरच्या बाजूला पसरायला लागते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रॅक्स यायला लागतात आणि मग हे हळूहळू वाढत जातं. आता माझे एक संबंधित आहे, ज्यांनी मला हे याबद्दल विचारलं होतं. तर त्यांचं काय होतं की त्या म्हणायच्या, मी रोज माझ्या टाचा क्लीन करते, अगदी ब्रश लावून भेगासुद्धा साफ करते, स्वच्छ पाण्यात, गरम कोमट स्वच्छ पाण्यात मी पाय सोप करते, पण इतकं सगळं करूनही माझ्या टाचांना भेगा का होतात? जोपर्यंत ते ओलावा आहे पाण्याचा किंवा सॉफ्ट आहे नुकत्याच पाण्यातून सोक केल्यामुळे, तोपर्यंत त्या टाचा छान दिसत आहेत. मग जेव्हा एखाद्या कोरड्या टॉवेलने आपण त्याला ड्राय करतो, तेव्हा त्याच्यातून अशी स्किन निघल्यासारखी दिसते, जसे की छोटे छोटे छाले निघल्यासारखे दिसत आहेत. म्हणजेच काय, एकंदरीत ती जी वरची डेड स्किन आहे ते निघायला लागते. कारण काय माहिती आहे, त्या एवढं सगळं करून ना एखादं क्रीम इन द सेन्स एखादं मॉइश्चर त्याला प्रोव्हाइड करत नव्हत्या, त्याच्यामुळे हा छोटा प्रॉब्लेम होतोय. पण अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला माहितीच नाही आहे. आता ड्रायनेसमुळे किंवा ड्राय टाचांना आपण मॉइश्चर नाही दिलं तर यामुळे भेगा पडत आहेत. पण मग असं पण आहे, जर तुमच्या भेगा अगदी खोलवर असतील, त्यातून छोटं ब्लिडिंग असेल किंवा त्या दुखतसुद्धा असतील, तर नक्कीच तुम्हाला थायरॉईड, डायबिटीज किंवा इतर आजार असण्याची शक्यता आहे. कदाचित त्या आजारांच्यामुळे देखील हा प्रॉब्लेम अजून वाढत जातोय. म्हणून फक्त क्रीम लावून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. या बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचारात घ्या.
ठीक आहे. आता काही लोक जी डेड स्किन निघालेली आहे टाचेवरची त्याला ब्लेडनी कट करतात, नेल कटरनी कट करतात किंवा काही लोक ब्लेडनी असं वरचेवर जोरजोरात घासतात. आता हे सगळं अगदी व्यवस्थित झालं तर ठीक आहे, पण जर नाहीच झालं तर काय होईल? तर तुमच्या स्किनला फार मोठा डॅमेज होऊ शकतो. ती टाच अजूनच रिस्की होऊ शकते. हे लक्षात घ्या तुम्ही. आत्तापर्यंत आपण महत्त्वाचं काय आहे ते तर जाणून घेतलं. मग आता आपण करायचं काय? जर असा प्रॉब्लेम तुम्हाला देखील असेल तर तुम्ही काय करू शकता? सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी अंघोळ करताय तेव्हा टाचा साफ करायला विसरू नका. म्हणजेच काय, टाचेमध्ये अडकलेली धूळ, माती ही तिथून काढा. ती तिथे राहिली तर अजूनसुद्धा टाचेची भेगरुंद होऊ शकते, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी टाच स्वच्छ कराल तेव्हा त्याला कोरड्या कपड्यांनी ड्राय करा आणि जी टाच तुमची ऑलरेडी ड्राय आहे ती अजून ड्राय नाही झाली पाहिजे यासाठी योग्य मॉइश्चरायझर अप्लाय करा. जसं आपण स्किनवरती, हातांना, पायांना थंडीच्या दिवसात मॉइश्चरायझर अप्लाय करतो तसंच त्या टाचेला देखील त्याची गरज असते. तुम्ही जर त्याला योग्य मॉइश्चर प्रोव्हाइड केलं तर ती टाच अजून ड्राय नाही पडणार. नेमका हाच प्रॉब्लेम आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त बघायला मिळतो, कारण थंडीच्या दिवसात ना हवेमध्ये खूप कोरडेपणा असतो. तर या कोरडेपणामुळे त्वचा म्हणजे टाचेवरची त्वचा अजूनच ड्राय होत जाते आणि मग हे क्रॅक्स पडणे, भेगा पडणे यांसारखे प्रॉब्लेम आहेत ना त्याच दिवसात जास्त बघायला मिळतात. रात्री झोपताना काही लोक हिलिंग क्रीम लावून झोपतात किंवा काही लोक सॉक्स वापरतात, म्हणजे कॉटनचे सॉक्स बरं का. या या रेमेडीजने सुद्धा काही जणांना बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. दिवसभर आपण बाहेर वावरत असताना जे काही फुटवेअर वापरतो ते फुटवेअर जर तुमच्या टाचा प्रॉपरली झाकत नसेल, टाचेला आधार देत नसेल तर अशा फुटवेअरने देखील हा प्रॉब्लेम अजून मोठा होत जातो. हे सुद्धा मेन कारण आहे टाचा फुटण्यापाठीमागचं. तर शक्य तेवढं किंवा अगदी पर्याय नसेल तर असे फुटवेअर वापरा. आणि जर हा प्रॉब्लेम अजून वाढत चालला असेल तर नक्की फुटवेअरमध्ये चेंज करून बघा तुम्ही. फुटवेअर असेच निवडा ज्याच्यामध्ये तुमच्या टाचेला पाठीमागच्या साईडनी सपोर्ट मिळेल, टाच पूर्ण कवर झाली पाहिजे, ज्याच्यामुळे धूळ, माती यांसोबत टाचेचा कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे किंवा थंडीच्या दिवसामध्ये जे कोरडं हवामान आहे त्याच्यापासून देखील ही टाच तुमची सेफ राहील. आपण आपल्या चेहऱ्याची अगदी योग्य काळजी घेतो, म्हणजे खूप काही करत असतो आपण आपल्या चेहऱ्यासाठी. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, सिरम्स, नाईट क्रीम, डे क्रीम, इतकं सगळं आपण आपल्या चेहऱ्याच्या स्किनसाठी करतो. पण आपण कधी आपल्या पायांकडे लक्ष देतोय का? तर बिलकुल नाही. जे पाय दिवसभर आपल्या शरीराचं वजन उचलत आहेत, जे दिवसभर आपला भार वाहून घेऊन जात आहेत, त्या टाचांकडे आपण कधी लक्ष देखील देत नाही. आणि मग या टाचा फुटायला लागल्या, क्रॅक्स जायला लागले, भेगा पडायला लागल्या की मात्र आपण मग विचार करत बसतो. तर तुम्ही विचार करा, टाचांना भेगा पडणे, क्रॅक्स पडणे याच्यामध्ये आपली चूक आहे का त्या टाचांची चूक आहे? जर पुढच्या वेळी तुमच्या टाचा फुटल्या तर नुसता क्रीम बदलू नका, आधी तुमच्या सवयी बदला आणि त्याच्यानंतर विचार करा की तुमच्या टाचा नक्की कशामुळे फुटतायत. जर तुम्हाला कारण समजलं तर उपाय समजायला आणि उपाय करायला देखील सोपं जातं. आता कमेंटमध्ये मला हे नक्की सांगा, तुमच्या टाचा या वर्षभर फुटलेल्या असतात की एखाद्या महिन्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्येच? नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि हो, तुमच्याकडेही असा कुठला प्रश्न आहे किंवा असे प्रश्न आहेत ज्याच्यामुळे आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे किंवा त्या प्रश्नावर बोलणं देखील गरजेचं आहे, त्याबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे, तर असा प्रश्न माझ्यापर्यंत नक्की कमेंटमधून पोहोचवा. कदाचित पुढचा व्हिडिओ हा त्या प्रश्नावर असेल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशा मित्रमैत्रिणी आणि जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना टाचेचा हा प्रॉब्लेम होतोय पण त्याच्यावर सोल्युशन मिळत नव्हतं. भेटूयात अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेशन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.